Hello everyone, once again I welcome you all for the e-learning platform by BSIT. Today is the fourth lecture for the subject materials and manufacturing processes. So in last three lectures we gone through the need of advanced material, ferrous metals and their alloys, and in last lecture we started with the alloy steel, in which we had completed the alloy steel there. uh, what do you mean by alloy steel and what are the types of that. Also we completed the effects of alloying elements like nickel, chromium, silicon, molybdenum, tungsten on the properties of the steel. Means what are the effects if we added these element to the steel, what are the properties of that improved. So in this fourth lecture we'll start with the types of alloy steels like stainless steel, tool steel. Now the next part is stainless steel. So what is the stainless steel? So the stainless steel is nothing but the alloy of iron and chromium. आता आपण कशाचे टाईप बघतोय तर alloy स्टीलचे टाईप बघतोय. त्यातला एक पहिला टाईप आहे स्टेनलेस स्टील. तर alloy स्टील म्हणजे आपण काय बघितलेलं, इट इज कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट मटेरियल्स. वेगवेगळे मटेरियल्स आहेत, नायट्रोजन, मॅंगनीज, कार्बन, निकेल, सिलिकॉन, वेगवेगळे मटेरियल्स आहेत. यांचं कॉम्बिनेशन जे असेल मोर दॅन वन, टू और मोर दॅन दॅट, जर एलिमेंट्स किंवा जर मटेरियल जर एकत्र आले, त्यानंतर त्याला हिट केलं, वितळवलं, एकत्र वितळवलं, तर जे मटेरियल मिळणार इट इज कॉल्ड एज द अलॉय स्टील, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट मटेरियल्स. सो स्टेनलेस स्टील म्हणजे काय? सो इट इज द stainless steel is nothing but the alloy of iron and chromium. म्हणजे कशाचं कॉम्बिनेशन आहे? क्रोमियमचं आणि आयर्नचं कॉम्बिनेशन आहे. क्रोमियम हे अराउंड एक 10% वगैरे त्यामध्ये असतं. तर ह्या स्लाइड मध्ये काय दिले बघा, इन ऍडिशन टू क्रोमियम स्टेनलेस स्टील आर मेड विथ अलॉय ऑफ सिलिकॉन, निकेल, कार्बन, नायट्रोजन अँड मॅंगनीज. म्हणजे जसं मी सांगितलं, स्टेनलेस स्टीलचं मेन जर कॉम्पोजिशन बघितलं तर आयर्न अँड क्रोमियम अराउंड एक 10.5% असतं, आणि उरलेले जे असतात इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिलिकॉन, निकेल, कार्बन, नायट्रोजन अँड मॅंगनीज. तर काय स्टेनलेस स्टील म्हणजे काय? ऑलॉय आहे. इट इज ऑल्सो द ऑलॉय ऑफ व्हॉट? आयर्न, क्रोमियम, सिलिकॉन, निकेल, कार्बन, नायट्रोजन अँड मॅंगनीज. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून हे सगळं एकत्र वितळून हे स्टेनलेस स्टील बनवलं जातं. नायट्रोजन फॉर एक्झाम्पल improves the tensile property like ductility. डक्टिलिटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लास्ट प्रत्येक लेक्चर मध्ये आपण बघतोय डक्टिलिटी, मेलॅबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? आपण 3 वायर मध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकतोय. टेन्साईल प्रॉपर्टी म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय? आपण मॅक्सिमम त्याला ओढू शकतो, दोन्ही साईडने स्ट्रेच करू शकतोय, त्याची जी टेन्साईल प्रॉपर्टी झाली. तर ह्या नायट्रोजनमुळे त्याची टेन्साईल प्रॉपर्टीज कुठली, डक्टिलिटी जी प्रॉपर्टी आहे ती इम्प्रूव्ह होतीये. जर निकेल ऍड केलं तर काय होतं? निकेल इज ऍडेड टू ऑन्स्टेंटिक स्टील टू इम्प्रूव्ह फ्लेक्झिबिलिटी. कशासाठी वापरलं जातं? इज ऍडेड टू ऑस्टेंटिक स्टील. ऑस्टेंटिक स्टील इज द टाइप ऑफ द स्टेनलेस स्टील. त्यामध्ये वेगळे आहेत, ऑस्टेंटिक आहे, फेरलाइट आहे, वेगवेगळे टाइप्स आहेत. तर त्यातलं एक ऑस्टेंटिक स्टील एक टाइप आहे. हे कशासाठी वापरलं जातं निकेल यामध्ये? टू इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या ऍप्लिकेशनसाठी तुम्ही त्याला वापरता आलं पाहिजे. So we'll start with the properties. Stainless steel म्हणजे काय आलं? It is nothing but the alloy of iron and chromium. आयर्न आणि क्रोमियमचं alloy आहे. मेन क्रोमियम एक 10.5% त्यामध्ये क्रोमियम असतं, आणि उरलेले बाकीचे सगळे निकेल, सिलिकॉन, कार्बन, नायट्रोजन अँड मॅंगनीज. जर एक्झाम्पल जर बघायचं झालं, घरामध्ये बघा, तुमच्या घरामध्ये मॅक्सिमम भांडी स्टेनलेस स्टीलची असतात. घरामधली भांडी असतील किंवा जे पळ्या वगैरे असतील, चमचे असतील, कशाचे मटेरियल कुठलं आहे त्याचं? स्टेनलेस स्टीलचं आहे. तर त्यावरून तुम्हाला कळतं की फ्लेक्झिबिलिटी, तुम्हाला कुठले कुठले शेप आहेत बघा. चमच्याचा वेगळा शेप असतो, ग्लास आले, तांबे आले, पुन्हा तुमचे वाट्या आल्या, नाईफ आली, कात्री आली, तो किंवा तुमचे चाकू जरे आले, किंवा तुमचे मोठे मोठे पातेली आली, हे सगळे घरातले ऍप्लिकेशन जर बघितले तुमचे ते स्टेनलेस स्टील मध्ये येतात. तर प्रॉपर्टीज बघूया. इट इज
हाय डक्टिलिटी अँड फॉर्मेबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, जसं सांगितलं तुम्ही त्या एका मटेरियल पासून स्ट्रेच करून छोट्या वायर मध्ये कन्व्हर्जन करू शकताय. आणि फॉर्मेबिलिटी म्हणजे काय, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की घरातली भांडी वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत, तांब्याचा शेप वेगळा, चमच्याची वेगळा, म्हणजे वेगवेगळ्या टाईप मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करता येतं. नेक्स्ट आहे गुड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऍट लो अँड हाय टेम्परेचर. म्हणजे असं काय नाही की कमी टेम्परेचरला त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज चांगल्या आहेत आणि हाय टेम्परेचरला त्याला प्रॉब्लेम येतोय. तर कमीत कमी टेम्परेचर असू दे किंवा हाय टेम्परेचर असू दे, त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज चांगल्याच आहेत. आता घरातलं स्टेनलेस स्टीलची भांडी बघा, तुम्ही किती त्यामध्ये दूध तापवताय, काय वेगवेगळे आयटम्स त्यामध्ये तयार करताय, पाणी गरम करताय, हायर टेम्परेचरला सुद्धा ते तेवढंच करताय. प्लस तुम्ही ते स्टेनलेस स्टीलचं जे भांड आहे तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा ठेवताय, त्यामध्ये बर्फ वगैरे करताय, आईस्क्रीम करताय. म्हणजे लो टेम्परेचरला आणि हाय टेम्परेचरला दोन्हीला ते काय करतंय, प्रॉपर वर्क होत आहे. हाय रेजिस्टन्स टू स्केलिंग अँड ऑक्सिडेशन ऍट इलिव्हेटेड टेम्परेचर. स्केलिंग म्हणजे काय, तर त्यावरचे जे आवरण निघून जाणे किंवा त्यावरचं जे मटेरियलवर जे काय म्हणतात एक असे स्क्रॅचेस येणे, हे जे आहे इट इज हायली रेजिस्टन्स, म्हणजे त्याला रजिस्ट करते वरचं. म्हणजे आता तुम्ही जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, प्लॅस्टिक जर बघा, काही वेळानंतर त्यावरचं कलर निघू लागतंय, आवरण निघू लागतंय, बरोबर आहे. तर ह्याचं स्टेनलेस स्टीलचं तसं होत नाही, आहे तसंच शेवटपर्यंत राहणार आहे. एक वेळ तो चेपेल, पडल्यामुळे चेपेल, पण त्यावरचं जे आवरण आहे, त्यावरचं कव्हर जो आहे तो निघून जात नाही, ते आहे तसंच तसं राहणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर त्याचे ऑक्साइड्स वेगळे होणे आणि त्यावर एक त्याचा सुद्धा थर असतोय. तर स्टेनलेस स्टील मध्ये इट हॅज अ हाय रेजिस्टन्स टू ऑक्सिडेशन ऑल्सो. त्याचं ऑक्सिडेशन होत नाही, त्याचे छोट्या पार्टिकल्स मध्ये त्याचे थर त्याचा साचत नाही. त्यानंतर गुड वेल्डेबिलिटी, वेल्डिंग प्रॉपरली होत आहे, म्हणजे स्टेनलेस स्टीलला वेल्डिंग तुम्ही व्यवस्थित करू शकताय. मशनॅबिलिटी म्हणजे तुम्ही बघा घरातल्या स्टेनलेस स्टीलचा फिनिश बघा, प्रत्येक मटेरियलचा वेगळा फिनिश आहे. तुम्ही परत धुतलं स्वच्छ केलं तर त्याला तेवढाच फिनिश येतोय. तर त्याची मशनिंग प्रॉपर त्यावर झालेलं आहे. मशनिंग त्यावर प्रॉपर झाल्यामुळे त्याचा स्मूथनेस चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. सो इट इज गुड मशनॅबिलिटी. गुड क्रीप रेजिस्टन्स, मागच्या स्लाइड मध्ये आपण म्हणजे मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं क्रीप रेजिस्टन्स. तर क्रीप स्ट्रेन म्हणजे काय, तर छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये त्याचा फ्रॅक्चर होणे. तर इट इज अ गुड क्रीप रेजिस्टन्स, छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये ते ब्रेक होणे, तर तसं होत नाही. इट हॅज अ गुड क्रीप रेजिस्टन्स. आणि लास्ट वन एक्सलंट सरफेस फिनिश अँड अपीअरन्स. जसं आता मी सांगितलं, घरातली भांडी बघा, तेच तुम्ही अल्युमिनियमची भांडी बघा आणि स्टेनलेस स्टीलची भांडी बघा, कुठला अट्रॅक्टिव्ह आहे, तर स्टेनलेस स्टीलची अट्रॅक्टिव्ह आहे. त्याचा सरफेस फिनिश चांगला आहे ऍज कम्पेअर्ड टू द अल्युमिनियम. सो इट हॅज एक्सलंट सरफेस फिनिश अँड अपीअरन्स. कळालं स्टेनलेस स्टील? ओके. आता दुसरा टाइप झाला स्टेनलेस स्टीलचा, ऑलॉय स्टीलचा, तो टूल स्टील. पहिला झाला स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील मध्ये काय होतं, तर आयर्न अँड क्रोमियम. आता टूल स्टील जे आहे, तर नावामध्येच आहे टूल स्टील. तर वेगवेगळे टूल्स करायसाठी ह्या स्टीलचा उपयोग केला जातोय. टूल स्टीलचा यूज कशासाठी आहे, तर वेगवेगळे टूल्स आहेत आपले, ऑटोमोबाईल ऍप्लिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत टूल स्टीलचे. तर टूल स्टील म्हणजे काय, द सिलेक्शन ऑफ टूल स्टील डिपेंड्स अपॉन द ऑपरेशन टू बी परफॉर्म्ड, characteristics of material to be cut, machine tool to be used and rate of cutting. म्हणजे सिलेक्शन कुठलं टूल वापरायचं आहे किंवा कुठलं टूल स्टील वापरायचं आहे कशावर डिपेंड आहे, डिपेंडिंग ऑन द ऑपरेशन टू बी परफॉर्म. ड्रिल करायचं आहे तर कुठलं टूल वापरायचं आहे, तुम्हाला दुसरं काय समजा बोरिंग करायचं आहे त्यासाठी कुठलं टूल वापरायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मटेरियल टू बी कट, ड्रिल जर करायचं तर ते तुमच्या समजा भिंतीमध्ये करायचं तर कुठलं मटेरियल आहे, तुमच्या लाकडात करायचं तर ड्रिल बीट वेगळं असणार आहे, मेटलमध्ये करायचं ड्रिल बीट म्हणजे एकच ड्रिल बीट तिन्हीकडे चालणार नाहीये. म्हणजे एक जे लाकडात ड्रिल बीट आहे, लाकडामध्ये ड्रिल करायचं, तेच भिंतीत करून चालणार आहे तर ते ड्रिल बीट तुटणार आहे. तर ते डिपेंड्स त्यावर आहे. त्यानंतर मशीन टूल टू बी यूज अँड रेट ऑफ कटिंग, म्हणजे कुठं वापरायचं आता जसं मी सांगितलं, आणि किती डेप्थ ऑफ कट आहे. म्हणजे एकदम मोठ्या ऍप्लिकेशनसाठी वापरायचं आहे, मोठं होल पाहिजे तर तुम्हाला तेवढं हाय स्ट्रेंथचं तुम्हाला मटेरियल पाहिजे, तर यावर तुमचं टूल स्टील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. द सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, दॅट इज द SAE. SAE काय मी तुम्हाला नंतर एकदा सांगेन. तर SAE म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स हॅज क्लासिफाईड टूल स्टील्स इन टू द फॉलोइंग मेजर ग्रुप. तर SAE ने काय केलेलं आहे, तर टूल स्टीलचं या 5 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. कुठले कुठले आहेत, वॉटर हार्डनिंग टूल स्टील, शॉक रेजिस्टन्स टूल स्टील, कोल्ड वर्किंग टूल स्टील,
हॉट वर्किंग टूल स्टील आणि स्पेशल पर्पज टूल स्टील. आता याचं मिनिंग काय ते आपण वन बाय वन बघूया पुढच्या स्लाइड मध्ये. आता सिंपल एक चार्ट बनवलेला आहे, क्लासिफिकेशन ऑफ द टूल स्टील. तर पहिला वॉटर हार्डनिंग, शॉक रेजिस्टन्स, कोल्ड वर्किंग. तर वॉटर हार्डनिंग मध्ये काय असतं, जसं कंपोजिशन जर बघितलं वॉटर हार्डनिंग टूल स्टील मध्ये, तर 0.7 to 1.5% कार्बन असतंय आणि 0.4 to 0.5% त्यामध्ये काय आहे, मॅंगनीज आहे. आणि याचं जर ऍप्लिकेशन जर बघितलं, आपल्याला एवढंच बघायचं कॉम्पोजिशन आणि ऍप्लिकेशन. तर ऍप्लिकेशन कशासाठी आहेत, फाईल्स, ट्विस्ट ड्रिल्स, चिझल्स अँड हॅमर्स. फाईल्स कुठे वापरतात, फाईल्स तुम्ही आता फर्स्ट इयरला जर प्रॅक्टिकल केला असेल फिटिंग मध्ये, तर जे मेटल रॉड वगैरे तुम्हाला दिला असेल तो घासायसाठी, स्मूथ करायसाठी. एक सिंपल एक्झाम्पल जर बघायला, तुम्ही गाडी टायर किंवा सायकलचं चाक जर पंक्चर झालं, तर तुम्ही पंक्चरवाल्याकडे जाताय आणि तो काय करतोय, जिथं काय पंक्चर असणार आहे तिथलं तो सरफेस काय करतोय, क्लीन करतोय. एक त्याच्यात एक लांबडा रॉड असतोय, त्यालाच म्हणायचं फाईल. तो काय करतोय, त्यांना तो काय करतोय, घासतोय, घासून तेवढं ते क्लीन करतोय आणि त्यावर नंतर त्याचा लेअर, दुसऱ्या ट्यूब वरून लेअर, आणि त्यावर तो पंक्चरचे जे काढायसाठी जे कॅप असतं तो बसवतोय. तर त्याला फाईल म्हणायचं. ट्विस्टिंग ड्रिल्स म्हणजे काय, आपले नॉर्मल ड्रिल्स जे आहेत ते ड्रिल्स आहेत. चिझल्स, तुम्ही कारपेंट्रीमध्ये जर प्रॅक्टिकल केला असेल तर चिझल वापरला असेल, म्हणजे जर अनवॉन्टेड वुडन जर मटेरियल तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर सिम्पली त्या चिझलनं तुम्ही यूज करू शकता. आणि हॅमर्स. तर वॉटर हार्डनिंग टूल स्टीलचं हे ऍप्लिकेशन झाले, फाईल्स, ट्विस्ट ड्रिल्स, चिझल्स अँड हॅमर्स. त्यानंतर शॉक रेजिस्टन्स टूल स्टील. शॉक रेजिस्टन्स टूल स्टील, तर त्याचे ऍप्लिकेशन जर बघितले, इट इज कॉमनली यूज. शॉक रेजिस्टंट टूल स्टील कंटेन्स 0.5% कार्बन, 2% क्रोमियम अँड 0.5% टंगस्टन. तर शॉक रेजिस्टंट टूल स्टील मध्ये काय काय मटेरियल आहे, 0.5% कार्बन आहे, 2% क्रोमियम आहे आणि 0.5% टंगस्टन आहे. त्याचं ऍप्लिकेशन जर बघितलं तर कोल कटर पिक्स. कोल कटर पिक्स म्हणजे काय, जर मोठ्या मोठ्या खाणी ज्या असतात त्यामध्ये जसं ड्रिल असतं तसं एक छोटस एक टूल येतं, ज्याला एक समोर एक छोटस टोक येतं, एकदम मायनर टोक येतं. तर ते तुमच्या गनला, म्हणजे जे हॅमरिंग गन वगैरे जे असते त्याला बसवायचं आणि जे तुमचे कोल वगैरे जे कटिंगसाठी ते वापरलं जातं. त्यानंतर कोल्ड चिझल्स, म्हणजे जिथं नॉर्मली कोल्ड वर्किंग मध्ये जे चिझल्स मध्ये तुम्हाला मी मग सांगितलं, म्हणजे प्रॉपर वूड साठी वगैरे वापरलं जातं. तर हे कोल्ड चिझल वापरण्यासाठी तुमचा शॉक रेजिस्टंट टूल स्टील वापरतात. न्यूमॅटिक चिझल्स म्हणजे न्यूमॅटिक जे गन्स असतात, त्या न्यूमॅटिक गन मधनं सुद्धा तुम्हाला हे आता म्हणजे हँड चिझल वेगळं आले. न्यूमॅटिक चिझल्स म्हणजे काय, तर ते न्यूमॅटिक गन असणार आहे, त्या गन मध्ये ते चिझल बसवायचं आहे आणि ते न्यूमॅटिकली तुमचं मटेरियल रिमूव्ह करत जाणार आहे. चिझल हे जनरली मटेरियल रिमूव्हल साठी वापरलं जातं. अँड पंचेस. पंचेस म्हणजे काय, मोठ्या मोठ्या जे तुमचे आता समजा कॉइन्स आहेत, तर कॉइन हे पंच केले जातात. तुमची इव्हन तुम्ही बघितलं असेल की एखादा लेटर वगैरे असेल, तुम्हाला पंच करायचं असेल तर त्यासाठी पंचेस वेगवेगळे वापरले जातात. मेटल्स वर तुम्हाला तुमचं नाव हे करायचं, ते पंच करूनच तुम्हाला ते करावं लागतं. तर ते पंचेस जे आहेत हे शॉक रेजिस्टन्स टूल स्टीलनं बनवलं जातं. नेक्स्ट आहे कोल्ड वर्किंग टूल स्टील. कोल्ड वर्किंग टूल स्टील मध्ये काय आहे, मॅंगनीज, टंगस्टन अँड क्रोमियम ऍज द मेन अलॉइंग एलिमेंट. यामध्ये मेन काय काय आहेत, मॅंगनीज, टंगस्टन अँड क्रोमियम. आता स्टेनलेस स्टील मागचं बघितलं, त्यामध्ये सुद्धा क्रोमियम होतं आणि ह्यामध्ये पण सगळीकडे बघा बऱ्यापैकी क्रोमियम वापरलेलंच आहे. तर जे आपले अलॉइंग एलिमेंट्स आहेत तेच सगळीकडे रिपीट होणार, त्यातलंच कुठलं ना कुठलं इकडे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज असणार आहे. तर याचे ऍप्लिकेशन जर बघितलं तर मास्टर टूल. मास्टर टूल, आता मोठे मोठे सीएनसी व्हीएमसी जर मशीन्स आहेत तर त्यामध्ये एक मेन टूल असतं की जे भरपूर फंक्शन्स किंवा भरपूर ऑपरेशन परफॉर्म करतं, त्याला म्हणायचं मास्टर टूल, मेन टूल. ते बनवण्यासाठी हे कोल्ड वर्किंग टूल स्टील वापरतात. त्यानंतर गेजेस, वेगवेगळे गेजेस आहेत. आता ऑटोमॅटिक जसं तुम्ही पुढे शिकाल, आपल्या क्वालिटी चेकिंगसाठी किंवा टेस्टिंगसाठी वेगवेगळे गेजेस वापरले जातात. गो नो गो गेजेस आहेत, म्हणजे ज्याची शेप आणि साईज जो आहे तो एक्स्ट्रीम टेम्परेचरला किंवा एक्स्ट्रीम प्रेशरला सुद्धा चेंज होऊन चालणार नाही आहे. आता आपले समजा नॉर्मल घरामधलंच उदाहरण घ्या. नॉर्मल जर घरातलं तुमचा दरवाजा आहे, लाकडी दरवाजा आहे, तो काय होतोय, जेव्हा थंडी असते, जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा फुगतोय आणि दरवाजा बसत नाही. आपले हे ऑटोमोबाईलचे किंवा मेकॅनिकल मधले जे गेजेस आहेत, हे गेजेस अशा कोल्ड वर्किंग टूल्स किंवा हार्ड स्टीलचे बनवलेले असतात, जेणेकरून
एकदम हायर टेम्परेचरला वापरा किंवा एकदम लोअर टेम्परेचरला वापरला, त्याचं डायमीटर असेल, त्याची लेंथ असेल, त्याची साईज असेल, अजिबात चेंज होऊन चालणार नाही. इट वर्क्स ॲज अ स्टँडर्ड टूल. त्या स्टँडर्ड टूलच्या कम्पॅरिझन मध्येच बाकीचे टूल्स बनवले जातात. तर त्याला म्हणतोय आपण गेजेस, वेगवेगळे गेजेस आहेत. त्यानंतर ट्विस्ट ड्रिल्स, नॉर्मल ड्रिल्स आपले, टॅप्स आले, इव्हन आपल्या घरामधले जे टॅप्स आहेत, चावी, नळ वगैरे, ते टॅप सुद्धा ह्यापासून बनवले जातात. मिलिंग कटर्स, ड्रॉइंग डाईज. मिलिंग कटर्स म्हणजे काय, तर मिलिंग मशीन जे असतं, मिलिंग मशीन तुम्ही बघितलं असाल तर मिलिंग मशीनचे कटर सुद्धा ह्याच्यापासून बनवले जातात. ड्रॉइंग डाईज, ड्रॉइंग डाईज म्हणजे काय, आता डक्टिलिटी, आपण समजा एका मोठ्या रॉडचा आपल्या छोट्या वायर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर काय करणार आहे, तर ते त्यासाठी हे ड्रॉइंग डाईज असतात. तर ते मटेरियल एका साईडून पोअर केलं जातं आणि दुसऱ्याच्या त्या डायच्या छोट्या होल मधून ते ओढलं जातं, तर त्याला ड्रॉइंग डाईज म्हणतात. ते सुद्धा ह्यापासून बनवतात. आणि बोरिंग टूल, बोरिंगचे जे टूल्स आहेत, तर ते सुद्धा ह्या कोल्ड वर्किंग टूल स्टील पासून बनवले जातात. सो दीज आर द कंपोजिशन अँड ऍप्लिकेशन ऑफ वॉटर हार्डनिंग, शॉक रेजिस्टन्स टूल अँड कोल्ड वर्किंग टूल. अजून दोन राहतात, ते आपण पुढे बघूया. ओके, नेक्स्ट टू टाइप्स आहेत हॉट वर्किंग स्टील अँड स्पेशल पर्पज टूल स्टील. सो विल सी द कॉम्बिनेशन ऑफ हॉट वर्किंग स्टील. त्यामध्ये काय काय आहे ते बघा. 0.3% कार्बन, 10% टंगस्टन, 3% क्रोमियम, 0.3% molybdenum and 0.3% vanadium. So this is the combination of hot working tool steel, and we'll see the application. Application काय काय आहे, तर hot drawing and hot forging. आता hot drawing आणि hot forging का म्हणलेलं आहे, कारण की नॉर्मल ड्रॉइंग किंवा नॉर्मल फोर्जिंग मध्ये काय केलं जातं, की जे तुमचं मटेरियल आहे ते डायरेक्टली दोन प्रेस किंवा दोन डाईच्या मध्ये प्रेस केलं जातं. पण ह्यामध्ये हॉट वर्किंग, आपलं नावच आहे हॉट वर्किंग स्टील, म्हणजे ह्यामध्ये काय केलेलं असणार, ते जे मेटल आहे जे आपल्याला दुसऱ्या पार्ट मध्ये किंवा दुसऱ्या एका शेप मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ते गरम केलं जातं. एकदम एक्स्ट्रीम टेम्परेचरला, म्हणजे लाल होईल एवढं गरम केलं जातं. मग ते आता हॉट ड्रॉइंग मध्ये काय करतात, ते मटेरियल एकदम गरम करायचं आणि ते एका छोट्या पॅसेज मधनं पास करायचं, जेणेकरून तुम्हाला त्यापासून एक छोटी वायर वगैरे तुम्हाला कन्वर्ट करता येईल. ते म्हणजे हॉट ड्रॉइंग. आणि फोर्जिंग म्हणजे काय, जे मेटल्स आहेत, जे मेटल तुमचं असेल एकदम मोठं हेवी मेटल असेल, ते एकदम गरम, एक्स्ट्रीम टेम्परेचरला गरम केलं जातं आणि प्रेस शॉप मध्ये दोन डाईच्या मध्ये ते प्रेस केलं जातं. इव्हन तुम्ही हॅमरिंग जरी केलं, तर ते तुम्हाला गरम केल्यानंतर जे हॅमरिंग करताय, त्याचं कन्व्हर्जन करताय, त्याला म्हणायचं हॉट फोर्जिंग. अँड ऑल्सो एक्सट्रुजन डाईज फॉर द अल्युमिनियम, ब्रास, झिंक अँड देअर ऑलॉईज. जे एक्सट्रुजन डाईज असतात कशाचे, अल्युमिनियम, ब्रास, झिंक अँड देअर ऑलॉईज, हे सुद्धा ह्या हॉट वर्किंग टूल स्टील पासून बनवलं जातं. लास्ट आहे स्पेशल पर्पज टूल स्टील. जसं नाव आहे तसं ह्याचं कॉम्बिनेशन मध्ये बऱ्यापैकी सगळे अलॉइंग एलिमेंट्स आहेत. कंटेन्स व्हरायटी ऑफ अलॉइंग एलिमेंट्स लाईक निकेल, टंगस्टन, मॉलिब्डेनम, क्रोमियम अँड व्हॅनिडियम. सगळे अलॉइंग एलिमेंट्स यामध्ये ऍड आहेत. आणि प्लस जसं ह्याचं नाव आहे तसं ह्याचं ऍप्लिकेशन जे आहे स्पेशल पर्पज साठीच आहे. These steels are used for special purpose like stainless and heat resisting components. जिथं heat resisting application आहे तिथं ह्या टाइपचं स्टेनलेस स्टील वापरलं जातं. लास्ट आहे आपलं हीट रेजिस्टिंग स्टील अँड शॉक रेजिस्टिंग स्टील. तर हीट रेजिस्टिंग स्टील मध्ये बघा, कॉम्पोजिशन 23 to 30% क्रोमियम, कार्बन लेस दॅन 0.35% अँड रिमेनिंग इज द स्टील. हे जर कॉम्बिनेशन बघितलं 23 ते 30% क्रोमियम आहे आणि कार्बनचं पर्सेंटेज इज लेस दॅन 0.35, म्हणजे 0.35 पेक्षा ते कमी आहे आणि उरलेलं जे आहे ते स्टील आहे किंवा आयर्न आहे. आणि ह्याचं ऍप्लिकेशन म्हणजे फर्नेस पार्ट्स. जे फर्नेस म्हणजे काय, तर एक प्रकारचं एक हिटिंग चेंबर असतो, एकदम मोठा हिटिंग चेंबर असतो. तर त्यामध्ये मटेरियल जे आहे ते हीट केले जातात, गरम केले जातात, एकदम एक्स्ट्रीम टेम्परेचरला ते गरम केलं जातं. तर ते म्हणजे फर्नेस. तर त्या फर्नेसचे पार्ट जे आहेत ते हीट रेजिस्टिंग स्टील, जसं नाव आहे हीट रेजिस्टिंग, तर फर्नेस मध्ये जर ते हायर टेम्परेचर असेल तर जे तिथं वापरणारे जे पार्ट्स असतील ते हीट रेजिस्टिंग पाहिजे, म्हणजे त्या हीटला अपोज केला पाहिजे, रेजिस्ट केलं पाहिजे. तर ते फर्नेसचे पार्ट्स हे हीट रेजिस्टिंग स्टील पासून वापरले जातात. आणि शेवटचा आहे शॉक रेजिस्टिंग स्टील. हे आपल्या गाडीमधले जे तुम्ही बघितलं जातं, तर लीप स्प्रिंग आणि कॉइल स्प्रिंग जे आहे ते ह्या शॉक रेजिस्टिंग स्टील पासून बनवलं जातं. आणि याचं कॉम्बिनेशन किंवा कॉम्पोजिशन आहे कंटेन्स 0.5% कार्बन, 2.25% टंगस्टन अँड 1.5% क्रोमियम अँड रिमेनिंग 0.25% व्हॅनिडियम. हे जर कॉम्पोजिशन झालं. आणि शॉक रेजिस्टिंग जसं नाव आहे, आता शॉक ऍब्सॉर्बर किंवा लीप स्प्रिंगचं काय काम आहे, टू रेजिस्ट द शॉक. शॉक ऍब्सॉर्बरचं काम टू रेजिस्ट द शॉक.
तर जसं नाव आहे शॉक रेजिस्टिंग स्टील, याचा यूज ह्या आपल्या ऑटोमोबाईल किंवा आपल्या ऑटोमोबाईल मधले लिफ्ट स्प्रिंग किंवा ऑइल स्प्रिंग साठी केला जातोय. ठीक आहे, इथपर्यंत काय शंका आहे कोणाला? असेल तर तुम्ही मला टेक्स्ट करा, मेसेज करा किंवा मला कॉल करून हे विचारू शकताय. So here we have alloy steels. So these are the 3 questions you have to complete for the next assignment. What do you mean by stainless steel? आपण बघितलंय. State the properties of stainless steel. Properties काय काय बघितले. What is the tool steel? State and explain classification of the same. म्हणजे टूल स्टील म्हणजे काय लिहायचं आहे, प्लस हे त्याचे ऍप्लिकेशन जे आहेत वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत, त्याचे कॉम्पोजिशन आणि ऍप्लिकेशन हे सगळं तुम्हाला ऍज अ नेक्स्ट असाइनमेंट म्हणून कंप्लीट करायचे आहे. आतापर्यंतची असाइनमेंट जे आहेत या सगळ्या एका प्रॉपर पेज नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आणि त्याचे मला व्हॉट्सअपला फोटोज पाठवायचे आहेत. थँक्यू.